दरम्यान अजित पवार यांचं बोलकं पोस्टर मलबार हिल परिसरात झळकते आणि हे पोस्टर सगळ्यांचंच लक्ष वेधतंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। हे पोस्टर नेमकं सगळं बोलकं आहे। काय घडलं, काय राष्ट्रवादीचं नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मत आहे, या पोस्टरमध्ये म्हणलंय की एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकला अजित पवार यांचे आहे। आणि अजित पवार समर्थक जे आहेत अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत इथे। या पोस्टरचा नेमका अर्थ काय मिटकरी साहेब? अर्थ है कि बाप तो बाप होता है, एक पोस्टर है, एक है क्या है अलोन बट पॉवरफुल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती जे 41 आमदार आणले त्यामध्ये अजितदादांनी बारामतीमध्ये एकटे पण पॉवरफुल दादा कसे ठरले त्या आशयाने ते बॅनर कांबळेंनी लावलेलं आहे। आणि बाप तो बाप होता है हे भाग्यश्री आत्रामचे वडील धर्मराव बाबांनी लावलं। या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादाचं स्थान अधोरेखित करतात। त्यामुळे हे खूप महत्त्वाचे बॅनर्स तुम्ही या ठिकाणी पाहता। याचा अर्थ अजितदादा सरस आहेत सगळे, अजितदादा सरस आहेत सगळ्यांपेक्षा। महायुतीत तर दादांचा खूप मोठा वाटा आहे। 41 सरस म्हणावंच लागेल। बरोबर। 2 महिन्यापूर्वी एक जागा लोकसभेची आली असताना 2 महिन्यानंतर 41 जागा विधानसभेच्या आणणं हे एवढं सोपं नाही। अर्थातच ते श्रम फक्त अजितदादांचे आहेत, कुठल्याही PR एजन्सीचे ते श्रम नाहीत। गुलाबी पॉलिटिक्स आम्ही केलं, त्याला फॉलो दादांनी केलं, जनतेला ते ॲप्रिशिएट झालं आणि दादा एक सिद्ध झाले, स्वतः सिद्ध करून दाखवलं दादांनी स्वतःला। धन्यवाद। मिटकरी यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे आणि हे जे पोस्टर्स आहेत त्याच्यावरनं स्पष्ट अर्थ आहेत की अजित पवार हे एकटे सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचे नेते ठरले की ज्यांनी कष्ट केले आणि त्याला यश येताना दिसून आलं। विशेष म्हणजे मिटकरींचं म्हणणं आहे की जी एजन्सी अपॉइंट केली होती मीडियाची त्याचं श्रेय बिलकुल नाही। या व्हिडिओ अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।